So hello everyone, this is the second lecture of application on derivative and today's topic is derivative as a rate measure. काय टॉपिक आहे आजचा? डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. मग डेरिव्हेटिव्हला आपल्याला कसं मेजर करायचं ॲज अ रेट मेजर? तर पाहूयात काय कन्सेप्ट आहे. इफ वाय इज इक्वल्स टू एफ एक्स इज अ फंक्शन. आपल्याला माहिती आहे आपण कोणतंही फंक्शन वाय इज इक्वल्स टू एफ एक्स असं लिहितो बरोबर. इज अ गिवन फंक्शन देन अ चेंज इन एक्स आपण काय म्हणतो, चेंज इन एक्सला आपण म्हणतो डेल एक्स. ओके, जनरली आपण डेल एक्स म्हणतो म्हणजे डेल एक्स इज इक्वल्स टू एक्स x2 मायनस x1. ओके, चेंज इन एक्स म्हणतो. करस्पॉन्डिंग चेंज ऑफ वाय, करस्पॉन्डिंग चेंज ऑफ वायला आपण म्हणतो डेल वाय. सो डेल वाय काय होईल? डेल वाय इज एफ एक्स टू मायनस एफ एक्स वन, कारण वाय इज इक्वल्स टू एफ एक्स ना. जर का वाय इज इक्वल्स टू एफ एक्स आहे बरोबर, मग डेल वाय काय येईल? एफ एक्स टू मायनस एफ एक्स वन बरोबर. म्हणजे ह्या सिम्पल कन्सेप्ट आहेत कशातल्या, कॅल्क्युलस मधल्या. या आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं की चेंज इन एक्स काय आहे? चेंज इन एक्स काय आहे? चेंज इन एक्स डेल एक्स दॅट इज एक्स टू मायनस एक्स वन. चेंज इन वाय डेल वाय एफ एक्स टू मायनस एफ एक्स वन. या दोन गोष्टी बरोबर. आणि काय सांगतायत मग? डेल वाय बाय डेल एक्स. हा, हा डेल वाय बाय डेल एक्स, हा वाला. That del y by del x is called as the average rate of change with respect to x. ह्याला काय म्हणू आपण? Average rate of change with respect to x. Okay. This can also be interpreted geometrically as a slope of secant line joining p having coordinate this and q having coordinate this on the graph of the function y is equals to fx. बरं, आता काय करणार आपण? हे अशी थेरी वाचली, कळलं का काही? नाही समजणार. त्यासाठी आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे बरोबर ना. मग वाय इज इक्वल्स टू एफ एक्स काय असतं रे? वाय इज इक्वल्स टू एफ एक्स इज नथिंग बट अ फंक्शन. कोणतंही फंक्शन वाय इज इक्वल्स टू एफ एक्स आहे. मग चेंज इन एक्सला मी म्हणतो डेल एक्स, त्याला मी समजा म्हणतो एक्स टू मायनस एक्स वन इज नथिंग बट चेंज इन एक्स. डेल वायला म्हणतो मी चेंज इन वाय, म्हणजे ते कशाचे इक्वल? एफ एक्स टू मायनस एफ एक्स वनच्या इक्वल येईल बरोबर. मग डेल वाय बाय डेल एक्सला, डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल्स टू काय येईल? वाय वाल्या टर्मवर ठेवा, काय येईल? एफ एक्स टू मायनस एफ एक्स वन डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? ह्यालाच आपण म्हणतो ॲव्हरेज रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स. ही तर कन्सेप्ट आहे सिम्पल. आणि ॲक्च्युअली मी तुम्हाला जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह सांगितलेलं आहे डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये. तर समजा y इज इक्वल्स टू एफ एक्स काय रे? y इज इक्वल्स टू एफ एक्स दुसरं तिसरं काही नसून एक ग्राफ असतं किंवा एक फंक्शन असतं जो की एक कर्व असतो. मग त्या कर्वला मारलेली टँजेंट बरोबर, त्या टँजेंटला आपण काय म्हणतो? म्हणजे त्या टँजेंटचा स्लोप म्हणजे काय असतं? आपलं असतं डिफरन्शिएशन, म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतं त्या फंक्शनचा. समजा इथं पॉईंट पी आहे आणि त्या पी पॉईंटवर मी त्याचं डिफरन्शिएशन घेतोय, म्हणजे त्या स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे ही समजा टँजेंट मारली तर ह्या टँजेंटचा जो काही स्लोप आहे तो दुसरा तिसरा काही नसून डेरिव्हेटिव्ह आहे बरोबर. पण इथं हे काय सांगतात आपल्याला ऍप्लिकेशन ऑन डेरिव्हेटिव्ह मध्ये? समजा तुमच्याकडे दोन पॉईंट आहे बरोबर. समजा तुमच्याकडे दोन पॉईंट आहे, चेंज कलर. समजा दोन पॉईंट आहे, एक पॉईंट आहे पी, दुसरा पॉईंट आहे क्यू बरोबर. आणि पीचे कोऑर्डिनेट काय आहे? एक्स वन कॉमा एफ एक्स वन. एफ एक्स म्हणजे काय? एफ एक्स वन. एफ एक्स म्हणजे काय? वाय बरोबर. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. वाय इज इक्वल्स टू ऑलवेज एफ एक्स म्हणतो, म्हणून मी फक्त इथं एफ एक्स लिहिले. एक्स एक्स वन एफ एक्स वन आणि क्यू हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स टू एफ एक्स टू. मग ॲव्हरेज रेट ऑफ चेंज हा दुसरा तिसरा काही नसून ही जी सिकँट आहे ना, ही सिकँट म्हणजे काय? 2 मिनिट, आय विल जस्ट व्यवस्थितपणे लिहितो मी थोडंसं, जस्ट करेक्ट करतो. एफ एक्स वन आहे समजा, हा ही लाईन पण ड्रॉ करतो व्यवस्थित. ठीक आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. ॲज अ तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय बरोबर. मग समजा हे दोन पॉईंट आहेत ना, असतील काही कोऑर्डिनेट, याचा कोऑर्डिनेट एक्स वन आहे, याचा एफ एक्स वन आहे, याचा एक्स टू आहे, ह्याचा एफ एक्स टू आहे. मग ही जी टँजेंट मारली ना आपण, म्हणजे टँजेंट नाही, टँजेंट तर आपण एका पॉईंटवर मारतो. दोन पॉईंट आहे, दोन पॉईंटला जोडतो, त्याला काय म्हणतो आपण? सिकँड म्हणतो बरोबर. ही जी सिकँड मारली, ह्या सिकँडचा स्लोप दुसरा तिसरा काय नसून
दुसरा तिसरा कोणताही नसून काय डेल वाय बाय डेल एक्स म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ चेंज हा काय आहे आपल्या सिकँडचा स्लोप आहे. ओके, सिकँडचा स्लोप काय हा डेल वाय बाय डेल एक्स म्हणजे डेल वाय बाय डेल एक्स कशाच्या इक्वल आहे एफ एक्स टू मायनस एफ एक्स वन डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. दॅट इज द कन्सेप्ट. दॅट इज द कन्सेप्ट. ठीक आहे, ही कन्सेप्ट हे समजायचं आपल्याला. बरोबर, त्यालाच आपण काय म्हणतो ॲव्हरेज रेट ऑफ चेंज. आणि मग ते त्यांनी ते सांगितलं की दिस इज जॉमेट्रिकली ॲज अ स्लोप ऑफ द सेकंड लाईन जॉईनिंग टू दीज टू पॉईंट्स ऑन द ग्राफ ऑफ द फंक्शन वाय इज इक्वल्स टू एफ एक्स. आणि आपण ज्यावेळी सांगतो सांगतो ही पण गोष्ट सांगतो, हे जे हा जो पॅरेग्राफ लिहिलाय ना हा दुसरं तिसरं काहीच नसून हे जे आपलं ॲव्हरेज रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल्स टू एफ एक्स टू मायनस एफ एक्स वन डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. ह्याला फक्त आपण लिहितो लिमिट डेल एक्स टेन्स टू झिरो. आता डेल एक्स झिरो व्हायचंय, डेल एक्सची व्हॅल्यू काय आहे डेल एक्स म्हणजे डेल एक्स इज इक्वल्स टू एक्स टू मायनस एक्स वन आहे. डेल एक्स झिरो होतोय याचा अर्थ काय जवळपास हा जो आपला एक्स टू आणि एक्स वन आहे हे इक्वल आहेत. काय इक्वल आहेत म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला लिमिट एक्स टू टेंडिंग टू एक्स वन म्हणजे जर का ह्या दोन गोष्टी इक्वल व्हायला लागल्यात याचा अर्थ डेल एक्स झिरो व्हायला लागलाय. बरोबर, जर का हा एक्स टू हा एक्स वन इतका व्हायला लागलाय म्हणजे काय म्हणायचंय मला समजा हा वन असेल हा टू असेल पण अचानकपणे काय झालं की हा एक्स टूच्या जागी मी वन करतोय म्हणजे एक्स टू वन इतका व्हायला लागलाय म्हणजे एक्स टू इज टेंडिंग टू एक्स वन. त्याला मी असं म्हणतो की डेल एक्स टेन्स टू झिरो. आणि लिमिट ज्यावेळी मी डेल एक्स टेन्स टू झिरो घेतो आणि त्यावेळी मी काय म्हणतो डिफरन्शिएशन टॉपिकमध्ये व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे मी. ज्यावेळी मी लिमिट यांच्या दोघांचंही घेतो त्यावेळी मी याला म्हणतो इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज. काय म्हणतो मी इन्स्टान्स्टेनियस इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज. ओके, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज कळलं आता इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज. ठीक आहे, आणि तो काय इंडिकेट करतो स्लोप ऑफ द टँजंट टू द कर्व. ओके, स्लोप ऑफ द टँजंट टू द कर्व. Therefore, instantaneous rate of change is given by limit del x tends to 0. Ha, limit del x tends to 0. Del y by del x is equals to limit x2 tends to x1 fx2 minus fx1 divided by x2 minus x1. I will just explain you. हां, इथे पहा काय पाहतोय आपण इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज. इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज. ओके, तर इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज काय आहे तुमचा ॲव्हरेज रेट ऑफ चेंज आहे ना. काय आहे डेल वाय बाय डेल एक्स हा ॲव्हरेज रेट ऑफ चेंज आहे एफ एक्स टू मायनस एफ एक्स वन डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. बरोबर, ज्यावेळी मी याचं लिमिट लिमिट घेतो लिमिट डेल एक्स टेन्स टू झिरो असं का घेतो मी कित्येक तरी वेळा सांगितलेलं आहे की डिनॉमिनेटर इज टेंडिंग टू झिरो ज्यावेळी मी घेतो ह्या एक्सप्रेशनमध्ये त्यावेळी मी त्याला डी वाय बाय डी एक्स म्हणू शकतो. बरोबर, ज्यावेळी मी डेल एक्स टेन्स टू झिरो घेतो आणि डेल वाय बाय डेल एक्स असतं त्यावेळी मी त्याला डी वाय बाय डी एक्स म्हणू शकतो. आणि ज्या अर्थी डेल एक्स टेन्स टू झिरो आहे म्हणजे डेल एक्सची व्हॅल्यू काय एक्स टू मायनस एक्स वन. म्हणजेच काय रे जर का डेल एक्स झिरो होतोय डेल एक्स झिरो होतोय म्हणजे एक्स टू एक्स वनच्या इक्वल आहे. बरोबर, पण झिरो झालाय असं म्हटलं नाही मी. मी काय म्हणतोय की झिरो व्हायला लागलाय म्हणजे लिमिट एक्स टू टेंडिंग टू एक्स वन घ्यावं लागेल मला. म्हणजे सिम्पल ॲव्हरेज रेट ऑफ चेंजचं मी लिमिट घेतो त्याला मी इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज म्हणतो. ॲव्हरेज रेट ऑफ चेंज मला काय सांगतं की जी माझी सेकंड लाईन आहे दोन पॉईंटला जोडते त्या सेकंड लाईनचा स्लोप मला ॲव्हरेज रेट ऑफ चेंज सांगते. आणि इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज मला काय सांगणार आहे इन्स्टान्स्टेनियस रेट ऑफ चेंज मला सांगतंय की माझं स्लोप ऑफ tangent कारण slope of tangent is always tangent. Slope of tangent is always defined by dy by dx. The derivative of the function y is equals to fx is nothing but dy by dx is always representing the slope of the tangent geometrically. Geometrically याचा मीनिंग असा होतो की तुम्ही
इनडायरेक्टली त्या टँजेंटचा स्लोप काढताय. फॉर एक्झाम्पल देतो एक्झाम्पल. ठीक आहे. एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल शिवाय काहीच नाही. बरोबर? मग मी काय म्हणतो, की इथं जे सांगितलंय ना त्यांनी काय इन्स्टंटेनियस रेट ऑफ y with respect to x as x is equals to x1 it interprets which is interpreted as a slope of the tangent. बरोबर? y is equals to फंक्शन असेल एखादं आणि p हॅव्हिंग कोऑर्डिनेट काय असतील x1 आणि fx1. तर इन्स्टंटेनियस रेट काय आपल्याला डिटरमाइन करतो म्हणजे काय इंडिकेट करतो, तर आपल्याला इंडिकेट करतो स्लोप ऑफ द टेंजेंट टू द कर्व y इज इक्वल्स टू fx. ही गोष्ट लक्षात घ्यायची. एवढं पण डीपमध्ये जायची गरज नाहीये. बरोबर? पण एक व्ह्यू म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. We recognize this limit as being derivative of fx at x is equals to x1. Hence f dash of x1 we know that म्हणजे हे राहू द्या चला. याची काही गरज नाही. म्हणजे टँजेंटचा स्लोप काय म्हणतो? एक मिनिट. व्यवस्थितपणे तुम्हाला एक डायग्रॅमॅटिकली सांगतो म्हणजे ही गोष्ट लक्षात येईल. हां, लक्ष द्या आता. समजा समजा हा एखादा कर्व आहे. बरोबर? किंवा एखादं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू fx इज नथिंग बट अ कर्व. ॲक्चुअली इट इज अ कर्व. म्हणजे y ॲक्सिस आहे, हा x ॲक्सिस आहे. म्हणजे yला जर का fx म्हणलंय म्हणजे हा fx आहे. बरोबर? मग माझ्याकडे एनी पॉइंट आहे p. त्याचे कोऑर्डिनेट काय असतील? x आणि fx. मग त्या कोऑर्डिनेटला मारलेली टँजेंट, त्या कोऑर्डिनेटवर मारलेली टँजेंट त्या कर्व्हला मी काय इंडिकेट करते मला स्लोप ऑफ द टँजेंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह माझा इंडिकेट करतो तो. बरोबर ना? आपण आधीच्या लेक्चरमध्ये पण ही गोष्ट पाहिलेली. बरोबर? म्हणजे सिंपल गोष्ट आहे. एवढी अवघड नाहीये. ठीक आहे. मग आपण काय करू? सॉल्व्ड एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. पहिलं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे पहा. अ स्टोन इज ड्रॉप्ड इन अ क्विट लेक म्हणजे शांत तळ्यामध्ये अ, एक स्टोन टाकलाय अँड वेव्स इन द फॉर्म ऑफ द सर्कल आर जनरेटेड. Waves in the form of the circles are generated. Radius of the circular wave increases at the rate of this at 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 the instant when radius of the circular wave is 8 centimeter. How fast of the area enclosed is increasing. आता ह्या फंक्शन सॉरी या क्वेश्चनला कसं डिकोड करायचं हे आपलं काम आहे. बरोबर? मग अ स्टोन इज ड्रॉप्ड इन क्विट लेक म्हणजे स्टोन टाकलाय. वेव्स कशा फॉर्ममध्ये आहेत? सर्क्युलर फॉर्ममध्ये आहेत. आणि रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह काय आहे? म्हणजे रेडियस इन्क्रीज होते. काय सांगितलंय? हा शब्द पकडायचा. रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस आणि रेट पण दिलाय. मग ज्या अर्थी रेडियस इन्क्रीज होते, याच्यावरूनच आपल्याला कळतंय की हा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस आहे म्हणजे dr/dt. म्हणजे हे स्टँडर्ड प्रॉब्लेम आहेत आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना याच मेथडने जावं लागेल. मग dr/dt इज नथिंग बट रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह चेंजिंग. ओके. म्हणजे वरती रेडियसचं युनिट येणार म्हणजे सेंटीमीटर आणि खाली dt म्हणजे सेंटीमीटर पर सेकंड इन्क्रीज होतोय. बरोबर? ॲट द इन्स्टंट रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर म्हणजे ज्यावेळी जी रेडियस असेल किंवा कॅपिटल आर म्हणतो मी, ती 8 सेंटीमीटर असेल, हाऊ फास्ट एरिया इन्क्लोज्ड इज इन्क्रीजिंग. एरिया किती इन्क्रीज होतोय. मग त्यावेळी काय म्हणायचं, की त्यांनी जसं म्हणलंय लेट एरिया मीन्स लेट द सर्क्युलर वेव्हज ओके. लेट फॉर द सर्क्युलर वेव्हज ए बी द एरिया. त्यांनी आपल्याला एरिया विचारलाय ना, म्हणून इथं आपल्याला एरिया काढायचा बरोबर. मग ए इज अ एरिया, आर इज अ रेडियस आणि दिलंय काय त्यांनी प्रॉब्लेममध्ये की रेडियस ऑफ द वेव्ह इन्क्रीजेस म्हणजे dr/dt दिलाय. हे आपल्याला डिकोड करायचं. रेडियस इन्क्रीज होती. काय dr/dt कशाचं इक्वल आहे? 5 सेंटीमीटर्स पर सेकंडच्या. आणि त्यांनी काय सांगितलंय की हाऊ फास्ट एरिया इज इन्क्रीजिंग. मग याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट लागते ती म्हणजे आपल्याला एरिया माहीत असलं पाहिजे. एरिया ऑफ द सर्कल कशाने देतो आपण? एरिया इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. बरोबर? सो
त्यांनी काय सांगितलंय, एरिया इन्क्रीज होतोय. म्हणजे इन्क्रीजिंग डिक्रीजिंगच्या बाबतीत ज्यावेळी आपण बोलत असतो, त्यावेळी तुमचा रेट ऑफ चेंज येतो आणि ज्यावेळी तुमचा रेट ऑफ चेंज येतो, त्यावेळी तुमचं डेरिव्हेटिव्ह येतं. बरोबर? म्हणजे डिफरन्शिएशन कधी चालतं, ज्यावेळी तुमचा रेट ऑफ चेंज होत असतो. रेट चेंज होतोय म्हणजे इन्क्रीज होतोय, डिक्रीज होतोय त्याची काही घेणं-देणं नाही. फक्त जो एरिया म्हणजे एरिया असेल किंवा रेडियस असेल, कमी होतोय, जास्त होते म्हणजे तिथं रेट येईल. बरोबर? मग एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे मला. सिम्पली काय करणार मी? धिस इज द एरिया ऑफ द सर्कल, हेन्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. टी म्हणजे टाईमच्या रिस्पेक्टने आपण डिफरन्शिएट करणार. मीन्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. सो वी गेट. आता टाईमच्या रिस्पेक्टने डिफरन्शिएट जर केलं तर पाय हा कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्हच्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला आल्या पाहिजेत. मग डी ए बाय डी टी दॅट इज नथिंग बट पाय कॉन्स्टंट आहे, पाय बाहेर राहील आणि आर स्क्वेअरचं डिफरन्शिएशन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टीने काढावं लागेल. मग आर स्क्वेअरचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टीने काय येईल? 2r. पण हे फंक्शन कसं आहे? म्हणजे आर स्क्वेअर काय आहे? डिफरन्शिएबल इन टी नाहीये. मग ज्या अर्थी आर स्क्वेअर हा डिफरन्शिएबल इन टी नाहीये, त्या अर्थी मी काय म्हणू शकतो? मला कोणतं डिफरन्शिएशन करावं लागेल? चेन डिफरन्शिएशन किंवा त्याला डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू अनदर कोणतं हां, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू अनदर मीन्स डी-आर बाय डी-टी. मला ॲक्चुअली ती कन्सेप्ट आठवत नाही कारण डिफरन्शिएशन झालेला बराच कालावधी झालेला आहे. पण डी-आर बाय डी-टीने मल्टिप्लाय का करावं लागतं? कारण आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू म्हणजे आर इज नॉट डिफरन्शिएबल इन टी. आर इज डिफरन्शिएबल इन आर ना. ज्यावेळी मी असं म्हणतो, की मला एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यावेळी मी काय म्हणतो, एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन येईल 2x. पण एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन मला विथ रिस्पेक्ट टू टी पाहिजे, त्यावेळी मी त्याचं डिफरन्शिएशन 2x म्हणेल. पण मला त्याला dx बाय dt मल्टिप्लाय करावं लागेल, कारण मला त्या एक्सचं अगेन डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. कारण एक्स इज नॉट डिफरन्शिएबल इन टी. म्हणजे ॲक्चुअली हा जो एरिया आलाय ना, त्या एरियाला मी सरळ सरळ काय केलंय? डिफरन्शिएट केले. डी ए बाय डी टी घेतलंय. बरोबर? म्हणजे पाय इंटू 2r इंटू डी आर बाय डी टी. डी आर बाय डी टी इज नथिंग बट रेट ऑफ द चेंज ऑफ द रेडियस. बरोबर? आणि त्यांनी काय विचारलंय? ॲट द इन्स्टंट वेन रेडियस इज इक्वल्स टू व्हॉट? ॲट द इन्स्टंट रेडियस इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. रेडियस 8 सेंटीमीटर असताना काय विचारलंय? रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विचारलाय. म्हणजे एरिया किती इन्क्रीज होतोय. बरोबर? म्हणजे मला काय काढायचंय? डी-ए बाय डी-टी. म्हणजे डी-ए बाय डी-टी इज इक्वल्स टू पाय इंटू 2r इंटू डी-आर बाय डी-टी. डी-आर बाय डी-टी तर फिक्स आहे. डी-आर बाय डी-टी फिक्स आहे. काय डी-आर बाय डी-टी? 5 सेंटीमीटर पर सेकंड. बरोबर? मग मी काय करणार? आरच्या जागी आरची व्हॅल्यू टाकणार ह्या कंडिशनसाठी. म्हणजे पाय इंटू 2 इंटू 8 आणि डी-आर बाय डी-टी काय? 5 सेंटीमीटर पर सेकंड. आता एरिया कशामध्ये कॅल्क्युलेट करतो? जर का रेडियस सेंटीमीटरमध्ये असेल, तर एरिया आपण सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये घेतो आणि खाली डी-टी असल्यामुळे आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड हे युनिट द्यावं लागेल. म्हणजे डी-ए बाय डी-टी इज नथिंग बट 80 पाय. म्हणजे याचं जे आपण कॅल्क्युलेशन करतो ना, तर ते कशाच्या इक्वल येतं? 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड हे युनिट मला द्यावं लागेल. हेन्स द रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर. द एरिया ऑफ द सर्क्युलर वेव्ह इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे. या प्रॉब्लेम म्हणजे जरी कळला नसेल तरी थोडंसं मागं जाऊ शकता, परत एकदा पाहू शकता. प्रॉब्लेम तर सोपा आहे, फक्त कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे. बरोबर? नंतरचं काय? नेक्स्ट प्रॉब्लेम. द व्हॉल्यूम ऑफ द स्पेरिकल बॉल. याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहेत? बेसिक बेसिक फॉर्म्युले माहीत पाहिजे. म्हणजे काय म्हणू आपण 3D जॉमेट्री असेल किंवा काय असतं 3D. 3Dचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर? मग द व्हॉल्यूम ऑफ द स्पेरिकल बॉल. क्वेश्चन नंबर 2. व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमबद्दल बोललं म्हणजे स्पेरिकल बॉल. बॉल म्हणजे स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय येईल? व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर 4/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला असतो. बरोबर? प्रॉब्लेम पाहायचा ॲप्लिकेशन ऑन डेरिव्हेटिव्हचा. काय? द व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ धिस. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. म्हणजे मी काय म्हणेल डी व्ही बाय डी टी. कारण इन्क्रीज होतोय, डिक्रीज होतोय म्हणजे चेंज होतोय.
चेंज होतोय म्हणून मी विथ रिस्पेक्ट टू टाइम डीव्ही बाय डीटी मी याला डायरेक्टली म्हणणार. कारण याच्या युनिटवरून पण कळतं की व्हॉल्यूमचं युनिट क्युबिक सेंटीमीटर आणि डीटीचं युनिट म्हणजे टाइमचं युनिट सेकंड. सो दॅट इज इक्वल्स टू 4 पाय क्युबिक सीसी पर सेकंड. ओके, याला मी डीव्ही बाय डीटी म्हणलं. मीन्स द व्हॉल्यूम ऑफ द स्पेरिकल बॉल इन्क्रीज होतोय. फाइंड द रेट ॲट विच रेडियस अँड सरफेस एरिया आर चेंजिंग when volume is 288 pi cc. ज्यावेळी व्हॉल्यूम याच्या इक्वल असेल त्यावेळी काय फाइंड करा. फाइंड द रेट ॲट विच रेडियस अँड सरफेस एरिया आर चेंजिंग. म्हणजे डी आर बाय डी टी मला काढायचंय. क्वेश्चनला डिकोड करत चला. काय सांगितलंय? फाइंड द रेट ॲट विच रेडियस अँड सरफेस एरिया आर चेंजिंग. Radius and the surface area are changing. So radius and surface area are changing म्हणजे डी आर बाय डी टी अँड डी ए बाय डी टी मला काढावा लागेल. सरफेस एरिया काय देतो आपण? सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअरच्या इक्वल असतो. कशाचा? कशाचा? स्पेअरचा. तर मग दोन गोष्टी आहे. हा सीईटीचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. हा मी डायरेक्टली पाहूनही सांगू शकतो. बरोबर? कारण या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन गोष्टी करायच्यात. एका गोष्टीमधून दुसरी गोष्ट बाजूला काढायची आणि ती गोष्ट थर्डमध्ये आपल्याला पुट करायची. क्वेश्चन इझी आहे. क्वेश्चनला डिकोड केलंय आपण. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम दिलाय म्हणजे डीव्ही बाय डी टी मला दिलाय. काय आहे डीव्ही बाय डी टी? जे की कॉन्स्टंट असतं ते एक मुवमेंटला आहे. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय 4 पाय सीसी पर सेकंड. हे मला दिलंय. मग मला काय सांगितलंय त्यांनी? डी आर बाय डी टी काढा आणि डी ए बाय डी टी काढा ज्यावेळी व्हॉल्यूम याच्या इक्वल असेल. बरोबर? मग मी काय करणार? व्हॉल्यूम घेणार. व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 4 बाय 3 पाय आर क्यूब. त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार? टी करणार. म्हणजे मला काय मिळेल? डीव्ही बाय डी टी. आता डिफरन्शिएट कसं करायचं इथे सांगतो मी या साईडला. कारण मग तुमचं पण या बुकमध्ये पाहून कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे. सो पहा, व्हॉल्यूम काय असतो स्पेअरचा? 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. सो डीव्ही बाय डी टी कशाच्या इक्वल येईल? 4/3 आणि पाय हे कॉन्स्टंट आहे आणि मला आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. बरोबर? विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे डी बाय डी टी ऑफ आर क्यूब. ज्याचं डेरिव्हेटिव्ह परफेक्ट आहे ना त्याला ऍप्लिकेशन ऑन डेरिव्हेटिव्ह काहीच वाटणार नाही. आता आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय होईल? 3r स्क्वेअर. पण आर क्यूब हा म्हणजे आर हा टी मध्ये डिफरन्शिएबल नाहीये म्हणून डी आर बाय डी टीने मला मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर? मग 3 ला 3 कॅन्सल करतो. ऍक्च्युअली डीव्ही बाय डी टी कशाच्या इक्वल येईल? 4 पाय आर स्क्वेअर डी आर बाय डी टी. लक्षात येत आहे? हे डीव्ही बाय डी टीच्या इक्वल येईल. मग त्यांनी काय सांगितलंय? माझा डीव्ही बाय डी टी तर फिक्स आहे. मग डीव्ही बाय डी टीच्या जागी डीव्ही बाय डी टीची व्हॅल्यू टाकून द्या. म्हणजे डीव्ही बाय डी टी 4 पाय क्युबिक सेंटीमीटर पर सेकंड आहे. याची व्हॅल्यू टाकली त्याला याच्या इक्वल केलं. कशाच्या? डीव्ही बाय डी टीच्या. पहा, डीव्ही बाय डी टी काय आहे? 4 पाय. आणि त्याला कशाच्या इक्वल केलं? 4 पाय आर स्क्वेअर डी आर बाय डी टी. तर काय होईल? 4 पायला 4 पाय कॅन्सल होईल. बरोबर? म्हणजे मला याच्यातून काय मिळेल? डी आर बाय डी टी इज नथिंग बट, आता डी आर बाय डी टी इकडे 1 राहिला. बरोबर? इज इक्वल्स टू 1/r स्क्वेअर. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तर आल्या पाहिजे. म्हणजे हा आर स्क्वेअर इथं मल्टिप्लाय तर खाली जाऊन डिवाइड होईल. म्हणजे डी आर बाय डी टी इज इक्वल्स टू 1/r स्क्वेअरच्या इक्वल येईल. बरोबर? म्हणजे मला डी आर बाय डी टी मिळाला. पण त्यांनी काय सांगितलंय? मला डी आर बाय डी टी पाहिजे. पण कधी? ज्यावेळी माझा व्हॉल्यूम कशाच्या इक्वल असेल? 288 पाय. म्हणजे हे माझं आन्सर नाहीये. मग त्यावेळी डी आर बाय डी टी मला माहिती आहे. मग मी फक्त माझी व्हॅल्यू टाकेल. बरोबर? तर काय करील मी? आता मला डी आर बाय डी टी काढणं हे पहिलं काम आहे. मग मी काय करेल? डीव्ही बाय डी टी इज इक्वल्स टू काय येईल? व्हॉल्यूम काय माझा? ज्यावेळी माझा व्हॉल्यूम 288 पाय म्हणजे डीव्ही बाय डी टी नाही. व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 288 पाय म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर काय दिला जाईल? 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम काय? 288 पाय. बरोबर? त्याला इक्विव्हॅलेंट करेल मी 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे याच्यावरून मला काय मिळेल? याच्यावरून मला मिळेल की माझा जो डी आर बाय डी टी आहे याच्यावरून मला मिळेल की माझा आर हा कशाच्या इक्वल आहे? 6च्या इक्वल आहे. जर का ह्याला मी सॉल्व्ह केलं तर. थोडीशी आता घाई आहे. ठीक आहे.
त्याच्यामुळं काय करावं लागेल, मी थोडंसं पटापट घेतोय, की व्हॉल्यूमला मी याच्या इक्वल करतो. ज्यावेळी व्हॉल्यूम 288 पाय आहे ना, त्यावेळी मला डी-आर/डी-टी काढायचं आहे. म्हणजे व्हॉल्यूम ज्यावेळी 288 पाय आहे, त्यावेळी रेडियस माझी 6 आहे आणि ज्यावेळी माझी रेडियस 6 आहे, त्यावेळी माझा डी-आर/डी-टी कशाच्या इक्वल असणार आहे? त्यावेळी माझा डी-आर/डी-टी 1/r² म्हणजे 1/6² च्या इक्वल असणार आहे. म्हणजे 1/36 च्या इक्वल असणार आहे. म्हणजे डी-आर/डी-टी काय असेल माझा 1/36 क्युबिक अरे रेडियस कधी क्युबिक सेंटीमीटर मध्ये नसते. हे चुकलं. रेडियस ऑफ द स्पेअर इज इंक्रीजिंग 1/36 सेंटीमीटर पर सेकंड असं पाहिजे. बरोबर. दॅट इज द करेक्शन. हे करेक्शन करून घ्या. बरोबर. म्हणजे काय सांगितलं, व्हॉल्यूम 288 पाय असताना तुम्हाला डी-आर/डी-टी म्हणजे तुमची रेडियस चेंज होती ती तुम्हाला काढायची. मग व्हॉल्यूम ज्यावेळी तुमचा 288 पाय आहे त्यावेळी तुमची रेडियस 6 आहे. पहा, चेंज होतंय म्हणजे रेडियस पण चेंज होत चालली आहे. बरोबर. व्हॉल्यूम चेंज होतंय म्हणजे रेडियस पण चेंज होती. ही गोष्ट लक्षात घ्यायची. मग आता सरफेस एरिया चेंजिंग हे पण काढायचं आहे आपल्याला. म्हणून मी काय म्हणणार, सरफेस एरिया काय कशाने देतो मी 4πr² आणि मला सरफेस एरिया चेंजिंग काढायचे म्हणजे मला ds/dt काढायचे. मग डिफरन्शिएट करेल मी काय येईल 4π इंटू r² चं डेरिव्हेटिव्ह 2r dr/dt. बरोबर. म्हणजे हे कशाचे येईल, कशाचे इक्वल येईल 8πr dr/dt. बरोबर. हे कशाच्या इक्वल येईल ds/dt च्या. मग ds/dt मला जर का पाहिजे तर मी सरळ सरळ 288 पाय ज्यावेळी व्हॉल्यूम आहे त्यावेळी माझी रेडियस 6 आहे हे मला माहिती आहे आणि माझा dr/dt पण माहिती आहे त्यावेळी मला 1/36 आहे. मी व्हॅल्यू फक्त टाकून देईल 8π इंटू 6 इंटू 1/36 म्हणजे 6 जा. सो 8π/6 म्हणजे 4π/3 आणि हा सरफेस एरिया आहे. एरिया आहे म्हणून याचं युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड आणि म्हणून काय लिहायचं की सरफेस एरिया इज चेंजिंग ॲट रेट ऑफ 4/3 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके. हा सीईटीचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि पुढचे जे 2 क्वेश्चन आहेत ना ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. ठीक आहे. तर आजच्या पुरतं एवढं इनफ आहे अँड थँक्यू.